नमस्ते मित्रांनो. मी आज खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे, कारण मध्ये एक्झाममुळे मला नाही करता आला ब्लॉग. तर मी आज परत स्टार्ट करतो आहे नव्याने. आज चाललो आहे आपण खारघरला, तिथे की एशियामधील सर्वात मोठं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल बनवलं आहे. तर त्याची 15 जानेवारीलाच ओपनिंग झाली. तर मी आता जाऊन बघायला चाललो आहे. चल तिथे आज विजिट करू, कसं आहे सर्व, तिथे एन्व्हायरमेंट बघू आपण सर्व, आणि तुम्ही पण बघा आणि तुम्हाला पण आयडिया येईल. तर चला उशीर न करता आपल्या ब्लॉगला सुरू करूया. तर फायनली आम्ही पोचलो. खारघर रेषावरून रिक्षा पकडली. त्यांनी लोकांनी 70 रुपये घेतले आमच्याकडून. आता इथे आतमध्ये चप्पल काढावं लागतात, कारण पुढे चप्पल कोण अलाउड नाही करत. पुढे तिथून आपल्याला राईट साईडून जायचं आहे. आणि हा इथून व्ह्यू दिसतो, जो की बाहेर साईडचा व्ह्यू आहे इथून. मग इथूनच पुढे चालत जाऊन राऊंड आहे. हे बघा समोर दिसते, इथून सर्व चालत पब्लिक. इथून मग लेफ्ट साईडला आतमध्ये चाललो. खूप वेळ रांगेत उभं राहिल्यानंतर फायनली आम्हाला इथे आतमध्ये यायला भेटलं. आणि हा बघा सुरुवातीचा व्ह्यू आहे, जो खूप भारी दिसतो इस्कॉन टेम्पलचा. आणि हे आतमध्ये जे मला बाहेरून कॅच करता नाही आलं नीट, आपण पुढे जाऊन कॅच करू त्याला. तर हा बघा वरून व्ह्यू दिसतो, खूप भारी दिसतो, कारण हे गार्डनचा आणण्याचं काम अजूनसुद्धा बाकी आहे, खूप सुंदर आहे. तर आत्ता मी आतमध्ये चाललो. आतमध्ये पुरं सर्व माहोल बनलं आहे, तो बघायला जायचं आहे. खूप भारी वाटतं आहे ऐकूनसुद्धा. आणि आम्हाला तर रांगेतून फक्त आधी हे व्ह्यू बघायचं आहे, जे की आता आम्हाला हे बघून खूप भारी वाटलं. आणि फायनली आम्ही त्या रोजच्या जे दगदगीच्या जिंदगीतून असं जे ताणतणाव असं तो एक असं रिलीफसारखं वाटायला लागला. आणि खूप भारी आहे. तुम्हीसुद्धा या इथे, खूप मस्त वाटेल. इथला क्लायमेटच खूप अलग आहे. तर खरंच हे खूप सुंदर वाटतं. आणि या तुम्ही इथे जर तुम्हाला त्या इन्व्हर्टरमध्ये राहाल तर तुम्हाला ती फिलिंग येते ना, ती खरं कुठेच मला मिळणार नाही, लिटरली कुठे नाही मिळणार. तुम्ही पाटे आवाज पण बघाल, किती भारी चाल आहे त्यांचं, किती लोक त्यामध्ये गुंग आहेत हे बघा सर्व. आणि हे इथून सर्व 3 त्यांनी असं बनवलेत स्लॉट तर त्यामध्ये. आणि इकडे सर्व कृष्ण अवतार आहेत. हे बघा गीता अवतार येताना अर्जुनाला हा दाखवलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे, तर इथे कंसोत दाखवलं आहे. नंतर माता सीतेला हनुमानची भेटताना दाखवले. नंतर हे कृष्ण आणि लक्ष्मणची जोडी. नंतर राजा बलीचा वध करताना दाखवलं आहे. असे खूप सारे प्रोडक्ट बनलेत आणि खूप भारी बनलेत. तर तुम्हाला पुढे येऊन ते बघायला मिळतील. तर तुम्ही प्रत्यक्ष या, इथे भेट द्या आणि तुम्हाला ते समजेल खरंच किती भारी इथले. आणि हे एन्व्हायरमेंट तुम्हाला एक चांगलंच वाटेल. जे आपण लहानपणी कार्टूनमध्ये बघत आलो होते, ते प्रत्यक्ष तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथे आल्यावर तुम्हाला इथले एन्व्हायरमेंट समजेल काय. हे बघा इथले जेवढे सर्व भक्त आहेत, तर ते सर्व त्यामध्ये मंत्रमुग्ध झाले, तर गुंग झाले त्याच्यात, की जे त्याचे एन्व्हायरमेंट चाललं आहे ना, ते खूप अप्रतिम चाललं आहे. हे बघा जे तिन्ही तुम्हाला फ्रेम दिसतील ते एका याच्यामध्ये दिसतील आणि खूप भारी आहेत. मला पूर्ण नीट कॅप्चर करता आलं, पण तुम्ही इथे येऊन या. आणि हे जे प्रोटेक्ट बनवलेत ना, ते खरंच खूप अप्रतिम आहेत, म्हणजे अतुलनीय असे बनवते लोकांनी. हे सर्व जे बनवलं ते खरंच खूप भारी आहे. आणि जो हा इस्कॉन टेम्पल जे बनवलं आहे, ते 8 एकरमध्ये प्रॉपर बनवलं आहे. आणि याचं कामसुद्धा अजून बाकी आहे, ते तुम्हाला नंतर कंप्लीट नंतर तुम्हाला अजून बघायला मिळेल. आणि इथे आल्यानंतर फक्त तुम्ही एकच गोष्ट काळजी आहे, की इथे हे कचरा करू नका, कारण खूप सुंदर प्लेस आहे आणि खूप मनाला एनर्जेटिक देणारी प्लेस आहे. आणि पुढे जाऊन तुम्हाला इथे बघायला मिळेल काय काय चेंजेस करतील ते, पण नक्की आहे इथे. आणि आजचा हा व्लॉग मी आज इथेच संपवतो आहे. आणि खरंच तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.